नमस्कार, जय भीम, जय शिवराय, जय महाराष्ट्र। गेल्या 4 दिवसापूर्वी आमदार नितेश राणे भर सभेमध्ये जाहीर सभेमध्ये नागरिकांसमोर मुस्लिम समाजाबद्दल जे बेताल वक्तव्य केलं त्या वक्तव्याचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत। जी धमकी दिलेली आहे मुस्लिम समाजाला की या ठिकाणी जर तुम्ही रामगिरी महाराजांबद्दल काय वक्तव्य केलं तर आम्ही मस्जिद मध्ये घुसून मारू, आम्ही जीप कापू, अशा पद्धतीचं भाषण करून या महाराष्ट्रामध्ये अराजकता शांतता बिघडवायचं काम राणे यांनी केलेलं आहे। हा महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र आहे, हा महाराष्ट्र संतांचा आहे, हा महाराष्ट्र शिवराय फुले, शाहू आंबेडकर, अण्णा भाऊ सगळ्यांचा आहे। आणि या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीची भाषा वापरून त्याला तेढ निर्माण करण्याचं काम त्यांच्या या वक्तव्याचा आम्ही निषेध करत आहोत। आणि मुख्यमंत्री साहेबांना देखील आमची विनंती आहे की महाराष्ट्र हा पुरोगामींचा आहे, या महाराष्ट्राला एक विचारधारा आहे, त्यामुळे आपण अशा व्यक्तींवर ताबडतोब कारवाई केली पाहिजे। आदरणीय फडणवीस साहेबांना देखील आमची विनंती आहे की ताबडतोब कडक कारवाई करावी, कारण की त्यांनी जी भाषा वापरलेली आहे ती भाषा समाजामध्ये उद्रेक निर्माण करणारी आहे, जातीय तेढ निर्माण करणारी आहे। या महाराष्ट्रामध्ये सगळे समाजाचे लोक गुण्या गोविंदाने राहतात, आनंदाने राहतात। हा महाराष्ट्र सर्वांचा आहे, हा देश सर्वांचा आहे, हा देश संविधानावर चाललेला आहे, हा महाराष्ट्र सुद्धा संविधानावर चाललेला आहे। इथं कायद्याचं राज्य आहे, इथं दादागिरीचं राज्य नाही। जे ते दादागिरी करतील त्यांची दादागिरी ह्या महाराष्ट्रामध्ये कुणी खपवून घेणार नाहीये। ही भाषा त्यांनी वापरू नये, ही गोष्ट त्यांनी लक्षात ठेवावी। आणि म्हणून या ठिकाणी मुस्लिम बांधवांना देखील आमचं नम्र आव्हान आहे की अशा चितावणीखोर भाषणाने आपल्याबद्दल बोलल्यानंतर आपण देखील आपला उद्रेक करू नये। या ठिकाणी संविधानाचं कायद्याचं राज्य आहे, ताबडतोब त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी, यासाठी आपण सगळे मिळून मागणी करूया। आणि ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसामध्ये अशा पद्धतीचे वक्तव्य केले जातात ते वक्तव्य या ठिकाणी थांबवले पाहिजे, ही विनंती या व्हिडिओच्या मार्फत आम्ही करत आहोत। हा महाराष्ट्र, हा देश शांत ठेवा, सगळ्याला जगू द्या, तुम्ही जगा, सगळे जगा, शांततेत आपण सगळेजण राहूया। आणि म्हणून जातीय दंगे, जातीय तेढ निर्माण करून कोणाला काही साध्य होणार असं वाटत असेल तर ते दुष्काळीकडे जाणार आहे। त्यामुळं ज्या पद्धतीने राणे बोलतात, खरं म्हणजे हे राणे आले कुठून, त्यांची भाषा आली कुठून, त्यांचं मूळ काय आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे। पहिली अशी भाषा कोण वापरत होतं ही आपल्याला सगळी माहिती आहे। पण या सगळ्यांमध्ये आता बदल झालेला आहे, सगळ्यांना समजले की अशी भाषा वापरून सत्ता मिळत नसते, मतं मिळत नसतात। तर प्रेमाने राहिलं पाहिजे असं मला वाटतं। पुन्हा एकदा या वक्तव्याचा जाहीर निषेध